श्री कृष्णा, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. आजचा योग किंवा आजचा उपचार, योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा आपण बघणार आहोत त्या लोकांसाठी ज्यांना चिखली होत असते किंवा चिखल्या होत असतात. तर काय करायचंय त्यांनी अशा ह्या आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये किंवा खूप पाऊस आहे आणि चिखलामध्ये काम करावं लागतं. घाणेरड्या, सडलेल्या, कुजलेल्या पाल्या पाचोळ्यात किंवा कचऱ्यामध्ये काम करावं लागतं. त्यांनी हे व्यवस्थित समजून उमजून घ्यायचंय आणि व्यवस्थित करायचं. तर बघा, सगळ्यात पहिले तर योग करा सगळ्यांनी. सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, ब्रह्मचर्य आसन, कुठल्याही एक ध्यानस्थ आसनामध्ये बसून दररोज इच्छा नसली तरी करायचं. बघा, असा पूर्ण श्वास भरायचा. श्वास छातीमध्ये भरायचा कधीही. ज्याने आपली प्रतिकार शक्ती वाढणार आहे. फुफ्फुस बळकट होणार आहे, मजबूत होणार आहे. ना सर्दी, ना खोकला, ना कफ, काहीच नाही. असा भस्त्रिका प्राणायाम करायचा. त्यानंतर करायचा कपालभाती, श्वास बाहेर सोडण्याचा. एक अभ्यास केला आपण श्वास घेण्याचा, बरोबर, आणि एक अभ्यास करायचा श्वास सोडण्याचा. सामान्य, मध्यम, तीव्र, संत कुठल्याही गतीचा प्रयोग तुम्ही करू शकता. पित्त प्रकृती हे तर संत गतीने करायचा, वात प्रकृती हे तर सामान्य गतीमध्ये करायचा, आणि कफ प्रकृती हे तर थोडस जलद गतीत करायचं. असं करायचं, रिकाम्या पोटी करायचंय. कपालभाती प्राणायाम. कपालभातीच्या बाबतीत सांगितल्या जात आहे, कपाल शोधिनी चैव दिव्य दृष्टी प्रदायनी. किती महान होते आपले ऋषी, किती महान होते आपली संस्कृती, त्यांनी हे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, बरोबर. कपालभाती केल्यानंतर करायचा बाह्य प्राणायाम. बघा, पूर्ण श्वास भरला, पूर्ण सोडला, पूर्ण भरायचा, पूर्ण सोडायचा. महाबंध प्राणायाम, त्रिबंध प्राणायाम. पावसाळ्याच्या ह्या रोगट वातावरणामध्ये आपली प्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल ना, हे चिकल्या चुकल्या काही होणारच नाही, हे ध्यानात घ्या. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत असली पाहिजे, बरोबर. बाह्य प्राणायाम केला, त्यानंतर करायचा उज्जायी प्राणायाम. जालेंदर बंद करायचं, हनवटी छातीवरती टेकवायची आणि नंतर डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून द्यायचा.
सगळं ध्यान कंठावरती केंद्रित करायचं. कंठाला अंकुंचन करायचं. आपोआप श्वास आत येतो आणि त्याच्यातून एक ध्वनी उत्पन्न होती. झाला उज्जाई प्राणायाम. थ्रोट इन्फेक्शन होणारच नाही. उज्जाई नंतर करायचा अनुलोम विलोम. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास आत घ्यायचा. डावीने भरला, उजवीने सोडायचा. उजवीने घ्यायचा, त्याला डावीने बाहेर सोडायचं. पुन्हा डावीने घ्यायचा, त्याला उजवीने बाहेर सोडायचं. पुन्हा उजवीने आत घ्यायचा, त्याला डावीने बाहेर सोडायचं. याच्या बाबतीत सांगितलं जातं, त्रयम एकत्र संयम तज्जात प्रज्ञालोकः तस्य भूमीस विनियोगः. हा, कधीही करा ना तुम्ही. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही करा. फक्त कपालभाती आणि बाह्य प्राणायाम रिकाम्या पोटी करावा लागतो. बाकीचं हे कधीही करू शकता. त्यानंतर भ्रामरी करा, एकतर असा करा किंवा हात खाली ठेवूनही करा. भ्रामरी, ब्रह्मनाद, सगळ्या अंतरस्रवी ग्रंथी स्त्रवित व्हायला लागतात ना. किंवा ओंकार करा. बस इतकं सुंदर आहे. प्राणायाम परमम तपः. प्राणापेक्षा मोठं औषध नाही, हे लक्षात ठेवा. प्राण एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे. प्राण हेच सगळ्यात मोठं औषध आहे आपलं. तर ही प्राण साधना तुम्हाला सांगितली. आता बघा, प्राकृतिक चिकित्सामध्ये, आयुर्वेदामध्ये समजा ह्या ठिकाणी आपल्याला चिखल्या होत असतात. इथं ह्या पायाच्या बेचक्यांमध्ये, बरोबर, किंवा इथं पायांना असे बारीक बारीक असे छिद्र पडत असतात. तर काय करायचं आहे, आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी आपल्याला जे सांगून ठेवलंय ना करोडो वर्षापासून, खैर खदीर ज्याला आपण म्हणत असतो. आता ते झाडं जवळजवळ दुर्मिळ झालेले, नाहीसे झालेले. का? जो पानामध्ये आपण कात वापरतो, त्या कातासाठी ह्या झाडाची खुलेआम कत्ल करण्यात आली.
झाडे लावा, झाडे जगवा. खैर दोन प्रकारचा असतो. एक सफेद खैर असतो म्हणजे पांढरा खैर असतो. एक लाल खैर असतो म्हणजे रक्त खैर ज्याला म्हटलं जातं. तर त्या खैराची जी साल असते किंवा त्याचं जे लाकूड असतं ते व्यवस्थित आपले पूर्वज घरामध्ये ठेवायचे, एवढं एवढं तुकडा तरी लाकूड तरी. आणि जेव्हाही कोणाला चिखली होती किंवा चिखल्या झाल्या तर ते काय करायचे, त्याला कुटून पावडर करायची आणि ती पावडर आणि तितक्याच प्रमाणामध्ये हळद एकत्र करायचे आणि रात्री ते आपल्या पायाला ज्या ज्या ठिकाणी चिखली झाली किंवा चिखल्या झाल्या पायाच्या बोटांच्या बेचक्यात किंवा तळ पायाला खालून सगळी चामडी सडती कुचती हे देण्यात घ्या. जे लोक दिवसभर बिचारे कामगार आहे, कर्मचारी आहे, कष्टकरी आहे, शेतकरी आहे, जे खूप काबाड कष्ट करत असतात, चिखलामध्ये पाण्यामध्ये काम करत असतात, किंवा काही लोक दिवसभर प्लॅस्टिकचे बुट त्याच्यामध्ये त्यांचा वावर असतो, जसे बिगारी काम करणारे. हो, तर त्यांना ह्या समस्या होत असतात. तर हा प्रयोग त्यांनी दररोज रात्री स्वच्छ पाय स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर याचा लेप द्यायचा. तुमच्या सगळ्या समस्याचं सकाळी धुवून टाकायचं, सगळ्या समस्याचं समाधान होईल आणि आयुष्यात परत कधीही तुम्हाला ही चिखली होणार नाही. दुसरं, आयुर्वेदामध्ये कायाकल्प वटी, हो, निमघन वटी, या रिकाम्या पोटी तुम्ही 2-2 गोळ्या घ्या. हो, आणि जेवणानंतर किशोर गुगळ, आरोग्यवर्धिनी अशा ह्या गोळ्या आहेत त्या तुम्ही घ्या. आणि काही जमलं नाही तर खदिरा अरिष्ट, महामंजिष्ठ अरिष्ट रात्री झोपताना 2-2 चमचे किंवा 4-4 चमचे तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून प्या. तुमच्या सगळ्या समस्येचं समाधान होईल. परमपिता परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्य देवो आणि सगळ्यांना योग करण्याची शक्ती प्रदान करो, ईश्वराची भक्ती प्रदान करो, याच तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला जो अन्नदाता आहे, जो शेतकरी, कामगार, कर्मचारी, कष्टकरी, जे त्यांचे दुःख कधी कोणाला सांगत नाही पण मात्र आपल्याला सगळ्यांना खूप आनंदात ठेवत असतं, तर त्या सगळ्यांना सुखी करण्यासाठी आजची माझी ही सेवा आहे. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.